मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबई लेनवर फूट मॉलजवळ अपघातग्रस्त झालेल्या पिकअप टेम्पोमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात कापलेले मांस आढळून आले। या टेम्पोसह एक क्रेटा आणि टोयोटा इडियस या दोन्ही गाड्याही घटनास्थळी होत्या। पोलिसांनी तिन्ही वाहनं जप्त केली असून टेम्पो चालक फरार झाले आहेत। मात्र इतर 2 गाड्यांमधील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पोमधून सुमारे 1600 किलो म्हणजे अंदाजे 1.65 लाख रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले आहे। फॉरेन्सिक टीमने नमुने तपासणीसाठी सील केली असून 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। सकाळी 5:30 वाजता सुमारास आपले जे डायल 112 आहे त्यावरती पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती की एका अपघातग्रस्त गाडीमध्ये गोवंश मांस असल्यासंदर्भात सदर माहिती मिळतात तात्काळ पोलीस पथक सदर ठिकाणी गेले होते। सदर ठिकाणी गेल्यानंतर एक जी पिकअप गाडी होती त्या पिकअप गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ती नादुरुस्त होऊन बंद पडली होती। त्याची पोलीस पथकाने पाहणी केली असता त्याच्या आतमध्ये गाडीच्या आतमध्ये गोवंश जो मांस आहे तो दिसून आलं होतं। त्या अनुषंगाने जी गाडी आहे पिकअप गाडी आणि त्यावरील जे 4 इसम आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं त्यांच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदरीत किती म्हणजे किलोचं ते गोवंश आणि असेल आणि काय किमतीचं गुन्हा? जवळपास जे पिकअप जे वाहन आहे त्याच्यामध्ये जवळपास 1600 किलो वजनाचे गोवंश आपल्याला आढळून आलेला आहे। त्याची एकूण किंमत 1,68,000 रुपये आहे। त्याचबरोबर आपण जे वाहतुकीसाठी जे वापरलेलं पिकअप वाहन आहे तेही जप्त केलेलं आहे आणि त्या वाहनाला जे प्रोटेक्ट करणारे जे इतर 2 वाहनं होते त्याच्यामध्ये एक हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी होती आणि दुसरी गाडी इटिओस गाडी होती। त्या गाड्याही आपण जप्त केलेल्या आहेत।